नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठीची निवडणूक सुरू आहे. निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी अजून थोडा अवकाश आहे, परंतु एकूण जर सगळी परिस्थिती पाहिली तर सगळ्या दोन्ही मतदारसंघात म्हणजे सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष आणि महायुती यांचं पारडं जड आहे असं कागदावरचं चित्र आहे. तुलनेनं महाविकास आघाडी जी विरोधामध्ये आहे त्याची शक्ती त्या मनात सदस्य संख्या खूपच कमी आहे. म्हणजे जवळजवळ महायुतीच्या तुलनेत आपण पाहिलं तर 1/3 सदस्य हे यांच्या बाजूला आहेत महाविकास आघाडीच्या. परंतु ते लक्षात घेऊनच महाविकास आघाडीनं मात्र अतिशय गांभीर्यानं ही निवडणूक घेतली आहे असा एकूण रागरंग दिसतोय. त्या तुलनेमध्ये महायुतीनं आणि भारतीय जनता पक्षानं किती गांभीर्याने ही निवडणूक घेतली आहे हे आज तरी काही सांगता येत नाही. आता सांगलीमध्ये किंवा जतमध्ये, सांगली जिल्ह्यात किंवा सातारा जिल्ह्यात काही मीटिंग झाल्या सदस्यांच्या, यासाठीचे जे मतदार असतात म्हणजे जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य, पंचायत समितीचे सभापती, महापालिकेचे सर्व नगरसेवक आणि नगरपालिका आणि नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक हे ह्या निवडणुकीसाठीचे मतदार असतात. या मतदारांच्या बैठकासुद्धा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे झालेत. परंतु एकूण जर सगळी परिस्थिती पाहिली तर या सगळ्या निवडणुकीमध्ये आपल्याला असं दिसेल की ही निवडणूक एकतर्फी होणार आहे. काही काळजीचं काही कारण नाही. किरकोळ कुरबुरी असतात त्या मिटवल्या जातील वगैरे वगैरे असं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील किंवा ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे वगैरे सगळे बोलत आहेत. प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतंय की या सगळ्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आहेत, आमदार सुधीरदादा गाडगीळ आहेत किंवा आमदार सुरेश भाऊ खाडे आहेत, सत्यजित देशमुख आहेत आणि तिकडं आमदार गोपीचंद पडळकर आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे आमदार. तसंच तिकडं सुद्धा सातारा जिल्ह्यात सुद्धा जयकुमार गोरे यांचा अपवाद वगळला तर भारतीय जनता पक्षाचे सुद्धा सगळे नेते अजूनही प्रचारात पूर्णपणे सहभागी झालेले आहेत असं चित्र दिसत नसल्याचं एकूण बातम्यातून दिसतंय. सांगली जिल्ह्यात तर स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाचेच नेते म्हणजे स्वतः पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे नेतेच, काही ते सुद्धा ठराविक नेतेच यामध्ये पुढाकार घेताना दिसत आहेत प्रचारात. अजूनही महायुतीतले जे घटक पक्ष आहेत म्हणजे शिवसेना आहे शिंदेंची आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे, यांचे नेते हिरिरीनं प्रचाराला लागलेत, बैठका घेत आहेत, असं कुठेही दिसत नाही आहे. त्यामुळं हा महायुतीच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अत्यंत धोक्याचा इशारा आहे. विशेषतः आमदार जयंत पाटील यांनी सातारा जिल्ह्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित केलं आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या एका बैठकीमध्ये जे भाषण केलं ते जर आपण बारकाईनं पाहिलं तर महायुतीला केवढा मोठा धोका आहे या निवडणुकीमध्ये हे लक्षात येईल. एक जागा कमी झाल्यानं महायुतीमध्ये काही फरक पडणार नाही विधान परिषदेची, परंतु या ठिकाणी जर महायुतीचे म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे धैर्यशील कदम यांना धक्का दिला, भारतीय जनता पक्षाला धक्का दिला तर सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यामध्ये महायुतीला फार मोठा तो धक्का ठरणार आहे. आणि त्या दिशेनं जयंत पाटील यांनी जोरदार प्रयत्न सुरू केलेत. त्याच वेळेला खासदार विशाल पाटील, डॉक्टर विश्वजित कदम आणि तिकडचे म्हणजे सातारा जिल्ह्यातले सगळे जे राष्ट्रवादीचे आणि उबाठा शिवसेना असेल किंवा काँग्रेसचे नेते आहेत यांनी प्रयत्न सुरू केलेत. सातारा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस स्ट्रॉंग आहे, त्यांनी तिथं जोरात प्रयत्न सुरू केलेत. सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस स्ट्रॉंग आहे, त्यानंतर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस स्ट्रॉंग आहे आणि त्याचे नेते जयंत पाटील हे प्रामुख्यानं प्रयत्न करतायत असं दिसतंय. त्या बैठकीमध्ये जयंत पाटलांनी सांगितलं ते भाषण खरोखरच गांभीर्यानं ऐकण्यासारखं आहे. त्या बैठकीमध्ये त्यांनी असं आवाहन केलं, स्पष्टपणे आवाहन केलं सगळ्या सदस्यांना. म्हणजे त्यांनी केवळ काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या किंवा उबाटाच्या यांना सदस्यांना आवाहन केलं असं नाही, तर त्यांनी प्रामुख्यानं अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेनेचे जे सगळे सदस्य आहेत, सगळे नेते आहेत, यांना स्वाभिमान जपण्याचं आवाहन केलं. त्यांनी असं सांगितलं की लोकनेते बाळासाहेब देसाई आणि लोकनेते लक्ष्मण तात्या पाटील
यांची जी परंपरा आहे, त्यांची जी एकूण सगळा काम होतं, त्या सगळ्याची आठवण ठेवा. ती आठवण ठेवून इथल्या शंभूराजे देसाई मंत्री असतील, शिवेंद्रराजे भोसले मंत्री आहेत, भोसले साहेब मंत्री आहेत, किंवा मकरंदाबा पाटील आहेत, ह्यांनी ती आठवण ठेवावी आणि त्या परंपरेनुसार इथं आपलं काम करावं, त्यांचे विचार जपण्याचं काम करावं, असं स्पष्ट आवाहन जयंत पाटील यांनी केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांनी शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांना आणि कार्यकर्त्यांना स्पष्टपणे असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा आतला आवाज ऐका आणि महाविकास आघाडीच्या पाठीशी उभं राहा. जो काही प्रसंग सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळेला झालेला आहे तो विसरू नका, तो अपमान विसरू नका, तो स्वाभिमान जागृत ठेवा, असं स्पष्ट आवाहन जयंत पाटलांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांनी उघडपणे बंड हा शब्द वापरला नाही, परंतु अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोघांच्याही सदस्यांना आणि नेत्यांना त्यांनी साध्या शब्दात सांगायचं तर बंडाचं आवाहन केलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं त्या सभेमध्ये की आम्ही सांगली जिल्ह्यात 50% तयारी केलेली आहे पूर्णपणे. आता प्रश्न आहे तो सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्ह्यानं जर साथ दिली तर या निवडणुकीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा सपशेल पराभव करू शकू. अभयसिंह जगताप हे तरुण पिढीचे नेते आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांना आपण सहज निवडून देऊ शकू असा विश्वास सुद्धा जयंत पाटलांनी त्या बैठकीत व्यक्त केला. हे लक्षात घ्या. त्यांनी त्या बैठकीत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही निवडणुकीची सगळी पूर्ण तयारी केलेली आहे आणि त्यानुसार तिथल्या शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदादांची यांनी याचा आता गांभीर्याने विचार करावा. त्यांनी आपला आतला आवाज ऐकावा आणि या निवडणुकीमध्ये आपली भूमिका बजावावी. एकूण जयंत पाटलांची सगळी भूमिका पाहिली तर आपल्याला असं दिसतंय सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतले त्यांचे 3 नगरसेवक निवडून आले. त्यापैकी 2 नगरसेवक भारतीय जनता पक्षानं म्हणजे चंद्रकांत दादांनी फोडलेले आहेत आणि ते भारतीय जनता पक्षात सामील झालेत. तो वचपा काढायचा सुद्धा प्रयत्न जयंत पाटील करणार यात शंका नाही. जयंत पाटील कोणताही असा प्रहार कधी विसरत नाहीत. ते लक्षात ठेवून त्याच्यावरती काम करतात आणि आता त्यांनी त्या पद्धतीनं कामाला सुरुवात केलेली आहे. एकूण जर आपण पाहिलं तर महायुतीतले घटक पक्ष तर थोडे बाजूला आहेतच. फार मोठ्या प्रमाणात ते धैर्यशील कदम यांच्या प्रचारात उतरलेत असं दिसत नाही, अजून तरी दिसत नाही. फार हिरिरीनं प्रचार करतायत असं अजून तरी दिसलेलं नाही. करत असतील तर माहीत नाही, परंतु बाहेर तरी दिसलेलं नाही. परंतु खुद्द भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा उदासीनता आहे. सांगली मिरजेचे आमदार आहेत, जतचे आमदार आहेत किंवा इकडचे शिराळ्याचे आमदार आहेत सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर, सुधीरदादा गाडगीळ, सुरेश भाऊ खाडे ह्यांना सुद्धा विश्वासात घेऊन मोठ्या प्रमाणावर काम करायची गरज आहे. शेखर इनामदार आहेत, पृथ्वीराज पाटील आहेत भारतीय जनता पक्षाचे नेते, जयश्री वहिनी पाटील आहेत, या सगळ्यांना सुद्धा विश्वासात घ्यायची गरज आहे. तसे अजून प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर झालेत असं दिसत नाही. आणि त्यानंतरचा टप्पा आहे तो शिंदेंची शिवसेना. आमदार सुहास भैया बाबर आहेत, तानाजी पाटील आहेत, विलासराव जगताप आहेत, इकडं निशिकांतदादा पाटील आहेत. या अशा सगळ्यांना बरोबर घ्यायची गरज आहे. पृथ्वीराज देशमुख असतील किंवा संग्रामसिंह देशमुख यांच्यात दोन्ही तालुक्यात त्यांचे सदस्य काही फारसे नाही आहेत, तरीसुद्धा सम्राट बाबा महाडिक या सगळ्यांना बरोबर घ्यायची गरज आहे. आज तरी असं चित्र दिसतंय की एकटे चंद्रकांतदादा पाटील मीटिंग घेत आहेत, बोलत आहेत, त्यांच्याबरोबर जयकुमार गोरेसुद्धा इथं उपस्थित असतात, परंतु फार मोठ्या प्रमाणावर काही प्रयत्न होत आहेत असं दिसत नाही. जनसुराज्य पक्षाचे समित कदम यांनासुद्धा या सगळ्या प्रचार मोहिमेमध्ये सामील करून घेतले पाहिजे. त्यांना अशा निवडणुकांचा खूप मोठा अनुभव आहे. आणि जयंत पाटील ज्या पद्धतीनं शिंदेंची शिवसेना ही सांगली जिल्ह्यात तर त्यांनी ती बरोबर घेतलेलीच आहे. जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या, महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस ही महाविकास आघाडीबरोबरच होती. काही थोडाफार प्रमाणात फरक पडला आणि अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळेला काही सदस्य इकडे तिकडे झाले असतील, परंतु निवडणुकीच्या काळात त्यांची मैत्री जमलेलीच आहे. मी त्याला शब्द वापरला होता महाविकास आघाडी. त्यामुळं आता सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं राजकारण करायचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करणार यात काही शंका नाही. महायुतीच्या नेत्यांनी गाफील राहू नये. त्यांच्या महायुतीमध्येच त्या खुद्द भाजपमध्ये आणि महायुतीच्या घटक पक्षामध्ये सुद्धा बंड घडवून आणण्याचे प्रयत्न फार मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत.
त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये केलेलं मतदान हे गुप्त स्वरूपाचं मतदान असतं, त्याच्याशी पक्षांतरबंदी कायद्याचा काही संबंध नसतो, असंही एका तज्ज्ञांनी विधान केल्यामुळं आणखीनच ह्या सगळ्या वावटाळीला आणि काय म्हणू आपण गती आलेली आहे. पाहूया नेमकं काय होते ते. पण आज मी तिला तरी महायुतीतले नेते सुस्त आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये ससा आणि कासवाची गोष्ट सांगितली ती. सशाच्या गतीनं जाऊ आपण आणि निवडणूक जिंकू असं महायुतीचे नेते या कल्पनेत आहेत, त्या आत्मविश्वासात आहेत. आणि आपल्याकडं कासवाची गती आहे, त्या कासवाच्या गतीनं आपल्याला ही शर्यत जिंकायची असा प्रयत्न आणि अशी दिशा महाविकास आघाडीचे नेते करतायत असं आजचं तरी चित्र आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.